हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा ब्लाऊज पूर्ण स्टिच झालेला आहे, तर त्याची आपण संपूर्ण फिटिंग पाहणार आहोत, जेणेकरून जे नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांना ब्लाऊजची फिटिंग करायला एकदम सोपं जावं आणि फिटिंगची लाईन सुद्धा व्यवस्थित यावी। यासाठी आपण आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथं बघा हा पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे, त्याला डिझाइन केलेली मी, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो आधी टाकलेला आहे। तर फिटिंग करताना सर्वात पहिले बघा पाठीमागचा पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला उलट्या साईडने पुढचा जो पार्ट शिवलेला आहे तो ठेवायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं गळ्याकडे आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे गळ्याकडून साईडला 2-3 टिपा एक्स्ट्रा टाकायच्या, म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती तिथे शिलाई निघायला नको यासाठी। आता इथं बघा फिटिंगच्या साईडला जो कापड एक्स्ट्राचा वाटत असेल तो तेवढाच कट करायचा आहे। तर बघा इथे या पद्धतीने कटिंग करून घेतलं। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला शोल्डर आहे ते त्याच पद्धतीने जॉईंट करायचं आहे। आता बघा या ब्लाऊजला दोरी होती, त्यासाठी मग मी इथं अर्धा इंच शोल्डर जॉईंट केलेला आहे। तुम्ही जर इथं दोरी तुम्हाला लावायची नसेल तर तुम्ही गळ्याकडून 1.25 इंच वरती इथं बघा मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे, म्हणजे काय होईल, शोल्डर उतरणार नाही। आता इथं बघा अर्धा इंच वरती मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने बघा आपल्याला 2-3 टिपा एक्स्ट्राचे टाकून शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करायचे, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग येईल। आता बघा फिटिंगच्या साईडने आपल्याला या पद्धतीने दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे। मगाशी आपण जसं केलं तसं। आता इथे बघा थोडासा कापड एक्स्ट्राचा वाटत होता, तर मी इथं खडूने मार्किंग करून घेतलं। आता एक्स्ट्राचा कापड आहे तो इथे मी कट करून घेते। तर पहा मी जेवढा एक्स्ट्रा होता तेवढाच कट केलेला आहे, तर हे लक्षात ठेवायचं। तर त्याच्यानंतर बघा आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे। तर बघा या पद्धतीने आपण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट जे शोल्डर होते ते जॉईंट करून घेतले। आता बाह्या वगैरे व्यवस्थित ठेवायचे। बघा आता हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तो बरोबर त्या साईडला येतोय आणि पुढचा मुंड्याचा म्हणजे या साईडला येतोय, असं म्हणजे चेक करायचं बाहीला, आणि व्यवस्थित असं दोघं साईडच्या बाह्या चेक करायच्या आहे अस्तर लावताना। तुम्हाला जर अस्तर लावायला प्रॉब्लेम येत असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा इथं ही बाही रेडी झालेली आहे, म्हणजे अस्तर आणि कापड मी जॉईंट करून घेतलेलं आहे। तर बाहीचा सेंटर काढून घेतला आणि त्याच्यानंतर बघा बाही लांबी जेवढी होती त्याच्यावरती मार्किंग करून घेतलं, म्हणजे आपल्याला ती ब्लाऊजला जोडताना लक्षात येईल की आपल्याला बाही इथूनच शिवायची आहे आणि ती बाही लांबीमध्ये तेवढीच राहणार आहे। आता जिथं बघा आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथं सेंटरवरती तो आपण मार्किंग केलेला पॉईंट ठेवायचा आणि या पद्धतीने अर्धा इंचची मार्जिन घेऊन आपल्याला बाही आहे ती शिवायची आहे। आता एका साईडची शिवली बघा आपण। आता दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचा आहे तो ब्लाऊजला, आणि जसं आहे तसं ओढायचं नाही आहे, जसं आहे तसं फिरवायचं आहे। बघा इथं मी जसं दाखवते आहे सेम तुम्हाला असं थोडं थोडं पकडत आपल्याला, म्हणजे जसं गोल राऊंड शेपमध्ये आहे तर तसं फिरवायचं आहे, म्हणजे काय होईल, बाही आपली खेचली जाणार नाही आणि जेव्हा ब्लाऊज घालणार तेव्हा ते इथं काखेमध्ये चुन्या किंवा पिठे होणार नाही, ती बाही म्हणजे परफेक्ट येईल। आता इथं बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बाही आहे तिला संपूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला डबल टिप इथं बाहीला द्यायची आहे। तर बघा इथं मी शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि सरळ बाजूकडून आपल्याला एक टिप टाकायची आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज पलटवू तेव्हा त्याचे धागे वगैरे निघणार नाही, तर त्यासाठी। आता इथं बघा मी एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई मारून घेते। तर असं शिलाई जर मारली आपण तर एखाद्या ब्लाऊजचे जर धागे वगैरे निघतात ते पुढच्या, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज उलट्या साईडने फिरवू तेव्हा त्याचे धागे निघणार नाही, त्यासाठी या पद्धतीने शिलाई मारायची आहे। आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ब्लाऊजला जोडायची आहे। इथं बघा बाही व्यवस्थित चेक केली, त्याच्यानंतर सेंटर पॉईंट घेतला बाहीचा। आता जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं होतं तिथं ही बाही ठेवायची आहे आणि जसं आहे तसं बघा इथं अर्धा इंचची मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघू शकता इथं मी अर्धा इंचची मार्जिन घेऊन शिलाई मारते। आता दुसऱ्या साईडने ब्लाऊजला पलटवून घ्यायचा, त्याच्यानंतर परत आपल्याला या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। तर या ब्लाऊजची जर तुम्हाला कटिंग पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हा सुद्धा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर याची कटिंग तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हा जो ब्लाऊज आहे त्याची डिझाईन जी आहे ती कस्टमरने मला सांगितलेली होती, तर त्या पद्धतीने त्यांना मी ही डिझाईन शिवून दिलेली आहे।
आता बाहीला बघा संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थितपणे उलट्या साईडने म्हणजे सरळ बाजूने आपल्याला शिवायचे आहेत। इथे बघा दोघं साईडच्या बाह्या व्यवस्थित आलेले आहे, म्हणजे सारखे आलेले आहे, तर ते चेक करायचं आहे। आता सरळ बाजूने आपल्याला एक शिलाई मारायची आहे, 5 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं। आणि तुम्ही जर इथं फिटिंगमध्ये जर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड केली असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता। आणि या पद्धतीने बघा पलटवून घ्यायचं आहे ब्लाऊज। आता इथं बघा आपण जर पलटवला ब्लाऊज तर बघा इथे धागे वगैरे दिसणार नाही त्याचे, तर यासाठी या पद्धतीने शिलाई मारायची आहे। आता बघा एकदम कोपऱ्यावरती इथं जसं आपण त्या साईडला शिलाई मारली होती सरळ बाजूकडून, त्याच पद्धतीने उलट्या साईडने सुद्धा एक इथं टीप टाकून घ्यायची आहे। तर पहा इथं मी या पद्धतीने शिलाई मारून घेतली। खालच्या साईडला शिलाई लॉक करायची आणि वरच्या साईडला तिथे सुद्धा शिलाई लॉक करायची आहे आणि धागे वगैरे लगेच कट करायचे आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने बघा ब्लाऊज उलट्या साईडने फिरून घेतला। आता इथे बघा खालच्या साईडला शिलाई लॉक करायची जेणेकरून ती निघणार नाही यासाठी। आता कापड खालचा कापड आणि वरचा आहे तो व्यवस्थित पकडायचा आणि शिलाई मारायची आपल्याला। आता या साईडला सुद्धा बघा डबल टिप टाकून मी शिलाई लॉक केली। आता आपल्याला इथं फिटिंगची मापं टाकायची आहे। तर बघा ब्लाऊज फिटिंग करताना तुम्ही जर ब्लाऊजवरनं माप घेतलं असेल तर इथं दंडघेरचं जेवढं माप येत असेल तेवढं घ्यायचं आणि अंगावरनं माप घेतलं असेल तर दंडघेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच असं इथं आपल्याला घ्यायचं असतं। तर 6 इंच मी इथं दंड घेतला। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घेतला बघा। त्याच्यानंतर कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे, म्हणजे वरती बघा 8.5 घेतलं तर खाली मी 7.5 इंच घेतलेलं आहे। आता तिघं पॉईंट आहे त्यांना या पद्धतीने आपण जोडून घ्यायचे, म्हणजे खडूने, आणि या पद्धतीने सरळ अशी टीप टाकून घ्यायची आहे। तर इथं बघा शिलाई लॉक केली मी। त्याच्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा दंडघेरचं माप घ्यायचं आहे। इथं 6 इंच घेतलं मी। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं आपल्याला 8.5 इंच। तर या ब्लाऊजसाठी मी 2 इंच मार्जिन घेतली होती, त्यांना एक्स्ट्राची मार्जिन हवी होती त्यासाठी। आता खालच्या साईडला मी 7.5 इंच घेतलं आणि या पद्धतीने बघा तिघं पॉईंट आहे ते मी इथे जोडून घेते। आता बघा इथं जी खडूची मार्किंग दिसते सेम तिच्याच वरती आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर दंडघेरच्या तिथं आपल्याला डबल टिप टाकायची आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला जिथे आपण कमरेच्या साईडला फिटिंग टाकणार तेव्हा तिथे सुद्धा शिलाई लॉक करायची आहे। तर या पद्धतीने बघा फिटिंग करून घ्यायची ब्लाऊजला। तर तुम्ही सुद्धा बघा या पद्धतीने एकदा ब्लाऊजला फिटिंग टाकून बघा, ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो। आता इथं बघा आपल्याला कमर घेरचा माप घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजवरनं जेवढा घेतला होता तेवढा। तर त्यासाठी बघा पट्टी आहे ती एक्स्ट्राची ती सोडून द्यायची। त्याच्यानंतर आपल्याला तिथून टेप ठेवून आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर पहा इथं 30 इंच त्यांना इथं कमर त्यांच्या ब्लाऊजवरनं माप घेतलं होतं मी, 30 इंच येत होतं ते। आता इथे बघा आपण कमरेचं जेव्हा माप घेतलं तर ते 30 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा येत होतं। तर त्यासाठी बघा जी आपण पहिले लाईन आखलेली आहे, म्हणजे शिलाई मारलेली आहे, तिच्याच बाजूला 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं, म्हणजे तशी शिलाई मारायची। तर ती काय होईल व्यवस्थित ते बरोबर होऊन जाणार आहे। तर बघा इथं आज आपण इथं ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे। तर एकदम परफेक्ट अशी शिलाईंची टीपसुद्धा सरळ आलेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।